नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे. शासनानं त्यांना त्याच्या परीक्षा रद्द केलेल्या आहेत, त्यामुळे सर्व विद्यार्थी पास होणार यात मात्र शंका नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 ते 3 महिने आता घरात असणार आहात आणि या 2 ते 3 महिन्यामध्ये लॉकडाऊनचा पिरियड आहे. त्यामुळं 10वीचं बेसिक जे विज्ञानामधील काही प्रकरणं असतील, पण जे विद्यार्थी 11वी सायन्सला जाणार असतील त्या विद्यार्थ्यांनी या 2-3 महिन्यामध्ये जे बेसिक आहे केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजीची ही प्रकरणं तुमच्या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. त्यांचा अभ्यास करा आणि बेसिक जे आहे ते बेसिक तयारी लागा, कारण हा लॉकडाऊनचा कालावधी बराच असणार आहे आणि तुम्ही त्यापासून फार दूर गेलेला आहात. त्यामुळं बाळांनो, आपल्याला करिअर करायचं असेल, आपलं जीवन उंचवायचं असेल, तुमच्या आयुष्यामध्ये चांगले क्षण यायचे असतील तर आपण अभ्यासाकडे वळलं पाहिजे. या सुट्टीच्या कालावधीमध्ये तुम्ही चांगली चांगली पुस्तकं वाचा, जेणेकरून आपल्याला मोटिवेशन मिळेल, चांगली प्रेरणा मिळेल आणि मग आपण आयुष्यामध्ये चांगले करिअर करण्यासाठी तुम्ही सजग व्हाल, सक्षम बनाल. पण या हायड्रोकार्बन प्रकरणामध्ये आपण मागचे 2 व्हिडिओ केले, त्यामध्ये काय काय केलं. हायड्रोकार्बन म्हणजे काय? तर हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन ज्यामध्ये असतं त्याला हायड्रोकार्बन असं म्हटलं हे झालेलं आहे. त्याचं क्लासिफिकेशन केलं आहे. पण आज मी त्या क्लासिफिकेशनमध्ये अल्केन आणि अल्काईन यांचा समावेश केलेला आहे आणि त्यामधला पहिला पाठ आपण बघितलेला आहे अल्केन, आणि त्या अल्केनचं क्लासिफिकेशन सुद्धा केलेलं आहे. त्या अल्केनचं प्रिपरेशन कसं करायचं आज याच आपण तासाला बघणार आहोत. चला तर मग प्रिपरेशन ऑफ अल्केन म्हणजे नेमकं काय आहे ते पाहूया. बाळांनो, अल्केन तयार कसं करायचं हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी कोणत्या मेथड आहेत हे बघायचं आहे. पण त्यापूर्वी अल्केन म्हणजे काय, व्हॉट इज अल्केन हे आपण पहिल्यांदा बघूया. चला, व्हॉट इज मीन बाय अल्केन. What is mean by alkene? It is aliphatic, saturated hydrocarbon containing carbon single bond are called as alkene. बघा म्हणून काय सांगितलं, व्हॉट इज अल्केन. इट इज एलिफॅटिक, सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्ड, हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन सिंगल बॉन्ड आर कॉल्ड ॲज अल्केन. एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल बघा पाहून. एक्झाम्पल CH3 हे इथेन आहे, म्हणजेच आणि असं लिहू शकतो आपण C2H6 किंवा दुसरं CH2CH3 इट इज अ प्रोपेन. हे इथेन आहे, प्रोपेन आहे. मग असे अल्केन आपण कसे तयार करायचे हे आपण पुढच्या पार्ट मध्ये बघूया. चला बाळांनो, पुढचा पार्ट बघूया. प्रिपरेशन ऑफ अल्केन. प्रिपरेशन मेथड ऑफ अल्केन. मग अल्केन कसं तयार करायचं यासाठी काही मेथड्स आहेत ते आपण बघूया. पहिली मेथड कुठली आहे बघा. फर्स्ट मेथड 1 प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अल्कीन. बाळा, पहिली मेथड कुठली आहे बघा, की मला अल्केन बनवायचं आहे. यामध्ये सिंगल बॉन्ड आहे, अल्केन म्हणजे डबल बॉन्ड आहे. मग बनवायचं कसं,
आपण एक उदाहरण घेऊया. सो प्रिपरेशन ऑफ अल्किन फ्रॉम अल्किन. आता अल्किन म्हणजे माहिती आहे आपल्याला काय आहे, तर CH2 डबल बॉन्ड CH2. इट इज अ अल्किन इथिन. इट इज अ इथिन. काय म्हटलं बघा, वेन अल्किन इट कन्सिस्ट डबल बॉन्ड. एक्झाम्पल इथिन. वेन अल्किन अंडरगोज रिडक्शन. अंडरगोज रिडक्शन. वेन इथिन undergoes reduction in presence of Raney nickel. In presence of Raney nickel, what happened here? One H joined to this carbon, one hydrogen atom joined to here. So removal of a double bond. So formation of CH3 formation of ethane. Formation of ethane. बघा बाण काय सांगितलं, इथिन चं रिडक्शन केलं इन प्रेझेन्स ऑफ रेनी निकेल. व्हॉट हॅपन, फॉर्मेशन ऑफ इथेन. दुसरं उदाहरण बघा, दुसरं आकडा, दुसरं काय बघा, दुसरी मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अल्काइन. अल्काइन बरोबर ट्रिपल बॉन्ड. अल्काइन म्हणजे काय, ट्रिपल बॉन्ड. मग आता या अल्काइन पासून अल्केन कसं बनवायचं हे बघूया. एक्झाम्पल बघा, यामध्ये CH ट्रिपल बॉन्ड CH म्हणजेच अल्काइन म्हणजेच इथाइन. अल्काइन म्हणजेच इथाइन. वेन इथाइन अंडरगोज रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ रेनी निकेल. व्हॉट हॅपन हियर, इथे 4 हायड्रोजन आहेत, 2 हायड्रोजन इथं येतात, 2 हायड्रोजन इथं येतात आणि ट्रिपल बॉन्ड निघून जातो. म्हणजे काय होतं, फक्त त्यामध्ये राहतो सिंगल बॉन्ड. म्हणजे बघा CH3 द फॉर्मेशन ऑफ इथेन म्हणजे फॉर्मेशन ऑफ अल्केन टेक्स प्लेस. बघा आणखी काय सांगितलं बघा बाळांनो, इथाइन अंडरगोज रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ रेनी निकेल. इट गिव्स इथेन. डू यू अंडरस्टँड? येस, यू कॅन बेटर अंडरस्टँड. बघा 2 मेथड बघितल्या. आता तिसऱ्या मेथडनं आपण अल्केन कसं तयार करायचं हे बघूया. सो थर्ड मेथड प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम सोडियम salt of carboxylic acid. Sodium salt of carboxylic acid. बाणू अतिशय सोपा आहे, फक्त समजून घ्या. काय म्हणलं, प्रिपरेशन ऑफ अल्केन. मला अल्केन तयार करायचं आहे फ्रॉम सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. कसं तयार करायचं, आपण जनरल रिएक्शन घेऊया, मी लक्षात येईल. बघा बाणू, RCOONA. It is a sodium salt. Sodium salt of carboxylic acid. When the sodium salt of carboxylic acid treated with NaOH in presence of calcium oxide. What happened here? काय होतंय बघा, अतिशय सोपं आहे. काय होतं, यातला इथून हा सगळा भाग निघून जातो. म्हणजे काय निघून गेलं बघा बानो, Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट निघून गेला. राहिले शिल्लक काय, हा H फक्त काय झाला, इथं जॉईन झाला. म्हणजे काय झालं बघा, फॉर्मेशन ऑफ अल्केन टेक्स प्लेस. हे जनरल रिएक्शन आहे बघा. हे काय आहे, जनरल रिएक्शन आहे. मग मला आता काय करायचं आहे, एक्झाम्पल घेऊया. जिथे R आहे तिथं फक्त मी अल्किल ग्रुप म्हणजे मिथिल ग्रुप घेतोय. बघा एक्झाम्पल, CH3C डबल बॉन्ड ONA. फक्त बदल बॉन्ड कुठे गेलाय, हा बदल आहे, हा फक्त बदल आहे, हा बदल आहे. R जागी फक्त मी CH3 घेतलाय. याचं नाव आहे सोडियम ऍसिटेट. दिस सोडियम ऍसिटेट treated with alkali NaOH in the presence of calcium oxide. What happened here? काय होतं, मगाशी सांगितल्याप्रमाणे काय होतं बघा, हा पूर्ण भाग जो आहे हा निघून गेला. म्हणजे काय निघून गेला बघा,
Na2CO3 निघून गेला. मग राहिला शिल्लक काय बाळांनो, फक्त हा H इथं जॉईन झाला म्हणजेच CH4. बघा CH3 हा H इथं आला, काय झालं CH4. याचं नाव आहे मिथेन. नाव आहे मिथेन. बाळांनो आपण पुढची मेथड बघायची आहे कुठली, प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अल्किल हॅलाइड. पण त्यापूर्वी बाळांनो आपल्याला अल्किल हॅलाइड म्हणजे काय हे माहित पाहिजे. चला तर बघूया पहिल्यांदा अल्किल हॅलाइड म्हणजे काय ते. अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइड. बाळांनो अल्किल हॅलाइड आपण पहिला काय आहे हे समजून घेऊया. व्हॉट इज मीन बाय अल्किल हॅलाइड? इट इज also called as monohalogen derivatives. Monohalogen derivatives म्हणजे ज्यामध्ये एकच हॅलोजन असणार आहे त्या कंपाऊंडला काय म्हटलं, अल्किल हॅलाइड असं म्हटलं गेलं. मग आपण पहिल्यांदा एक्झाम्पल बघूया. समजा अल्किल म्हणजे काय, आर ग्रुप, आणि हॅलाइड म्हणजे काय, एक्स. मग आता हे आर ग्रुप जो आहे, आर जो आहे हा अल्किल ग्रुप म्हटलंय आणि एक्स जो आहे तो हॅलाइड ग्रुप म्हटलं. पण पहिल्यांदा आर म्हणजे अल्किल म्हणजे काय हे बघायला पाहिजे. हे अल्किल म्हणजे काय बघायचं असेल तर एक उदाहरण घेतो तुम्हाला. समजा हे अल्केन आहे, अल्केन आहे. उदाहरणार्थ आपण मिथेन घेऊ शकतो, उदाहरणार्थ आपण C2H6 घेऊ शकतो. या अल्केन मधून हा अल्किल ग्रुप आहे, विसरू नका हा अल्किल ग्रुप आहे. मग काय झालं, जर या अल्केन मधून या मिथेन मधून जर एक H कमी झाला, येणारा ग्रुप जो आहे तो मिथिल ग्रुप आहे म्हणजेच अल्किल ग्रुप आहे. मग या अल्केनचं काय होतं, हा अल्केन जो आहे ए निघून जातो आणि इथं काय येतं, वायर येतं. केव्हा येतं, ज्याला यातला एक हायड्रोजन निघून जातो आणि उरणारा ग्रुप जो आहे तो मिथिल ग्रुप म्हणजेच अल्किल ग्रुप. तसंच हा इथेन आहे, यातला एक H निघून जातो C2H5, हा ए निघून गेला अल्किल झाला म्हणजे इथेनचं काय झालं, इथिल. समजा हे मिथेन आहे, हे मिथेन आहे, इथं काय झालं बाळांनो, मिथिल झाला, मिथिल. हे इथेन आहे बाळांनो, हे इथेन आहे, इथं काय झालं, इथिल. आणि मग हा एक्सचा विचार केला तर काय केलं, समजा मी इथं Br जोडला, हॅलोजन आहे, इथे मी समजा Cl जोडला तर काय नाव झालं, ह्याचं नाव मिथिल ब्रोमाइड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल ब्रोमाइड. आणि ह्याचं नाव आहे इथिल क्लोराइड, इथिल क्लोराइड. मग व्याख्या जर सांगायची झाली, द रिप्लेसमेंट ऑफ वन हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन ॲटम, बाय halogen are called as a alkyl halide or monohalogen derivatives. It is also called as a methyl bromide or ethyl bromide. It is a alkyl halide. आणि मग हे यापासून मला काय बनवायचं आहे, आपल्याला अल्केन बनवायचं आहे. म्हणजे याचा वापर करून आपल्याला काय बनवायचं आहे, अल्केन बनवायचं. कसं बनवायचं आपण ते बघूया. चला तर मग अल्किल हॅलाइड पासून अल्केन कसं बनवायचं आपण बघूया. पहिल्यांदा जनरल रिएक्शन बघा बाळांनो, जनरल रिएक्शन. सपोज इट इज अल्किल हॅलाइड मीन्स अल्किल हॅलाइड RX. It reacts with hydrogen atom in presence of ZnCu couple. ZnCu couple. What happened here? काय होतं बाळांनो बघा, यामध्ये यातला एक H आणि X निघून जातो म्हणजेच H निघून जातो, HX म्हणजे हायड्रोजन हॅलाइड निघून जातो. मग राहिले शिल्लक काय, हा H काय करतो, इथे येतो. म्हणजे काय झालं बघा, फॉर्मेशन ऑफ अल्केन, फॉर्मेशन ऑफ अल्केन, फॉर्मेशन ऑफ अल्केन RH. मग ही जनरल रिएक्शन आपण एक्झाम्पल घेऊया. समजा R च्या जागी मी CS घेतला, X च्या जागी Br घेतला. याचं नाव मगाशी बघितलंय आपण, याचं नाव आहे मिथिल ब्रोमाइड, मिथिल ब्रोमाइड. दिस मिथिल ब्रोमाइड undergoes reduction in presence of
ZnCu couple, ZnCu couple, व्हॉट हॅपन हिअर, इथं काय होतं बघा बघा, हा Pr आणि हा एक H निघून जातो, म्हणजेच हायड्रोजन ब्रोमाइड निघून गेला. त्याचबरोबर यात राहिला शिल्लक एक H, एक शिल्लक राहिला, तो काय करतो, या मिथिल जाऊन मिळाला, म्हणजे काय तयार झालं बघा, CH4 फॉर्मेशन ऑफ मिथेन टेक्स प्लेस, फॉर्मेशन ऑफ मिथेन. आणखी एक उदाहरण घेऊया, हे पहिलं उदाहरण. जर दुसरं उदाहरण काय करतो बघा, मी आरच्या जागी काय करतो बघा, मी CH3CH2 म्हणजेच इथिल आला, इथिल. यातला X म्हणजेच मी I जोडला, समजा I म्हणजे इथिल आयोडाइड, इथिल आयोडाइड. when this ethyl iodide undergoes reduction in presence of ZnCu couple, what happen, काय होतं इथं बघा, हा H आणि I निघून जातो, म्हणजे हायड्रो आयोडिक ऍसिड निघून गेलं किंवा HI निघून गेलं, आणि एक H काय करतो, ह्याला जॉईन होतो, म्हणजे काय झालं बघा, फॉर्मेशन ऑफ CH3. नेम ऑफ द कंपाऊंड इज इथेन, नेम ऑफ द कंपाऊंड इज इथेन. हे बघा तुम्हाला समजलं का बघा. आणखी सांगतोय, when ethyl iodide undergoes reduction in presence of ZnCu couple, it gives ethane. Do you understand? Yes, you can better understand. माझ्या 11वीच्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असे आणखी काही चांगले व्हिडिओ मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि तुमच्या काही शंका असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर टाका, तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.